बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशी व्रतकथा. युधिष्ठिरांनी विचारले, मधुसूदन, श्रावणाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते? कृपया माझ्यासमोर तिचे वर्णन करून सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, प्राचीन काळची गोष्ट आहे. द्वापर युगाच्या प्रारंभीचा काळ होता. महिष्मतीपूरमध्ये राजा महिजित आपल्या प्रजेचे पालन करत होते, परंतु त्यांना काही संतती नव्हती, म्हणून ते राज्य त्यांना सुखदायक वाटत नव्हते. स्वतःची अशी अवस्था पाहून राजाला खूप चिंता वाटू लागली. ते प्रजेत बसून अशा प्रकारे म्हणाले, प्रजाजनांनो, या जन्मात माझ्याकडून काही पाप झालेले नाही. मी आपल्या खजिनात अन्यायाने कमविलेले धन जमा केले नाही. ब्राह्मण आणि देवतांचे धन देखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. धर्माने पृथ्वीवर राज्य केले. दुष्टांना भले ते भाऊ आणि मुला समान का असेना, पण शिक्षा केली आहे. विद्वान पुरुषांचा नेहमीच सन्मान केला आहे व कुणालाही द्वेषास पात्र समजलं नाही. मग कोणत्या कारणास्तव माझ्या घरात आजपर्यंत संतती झाली नाही? तुम्ही लोकांनी याचा विचार करावा. राजाचे हे उद्गार ऐकून प्रजा आणि पुरोहितांबरोबर ब्राह्मणांनी त्यांच्या हिताचा विचार करून घनदाट जंगलात प्रवेश केला. राजाचे कल्याण इच्छिणारे ते सर्वच लोक इकडे तिकडे फिरून ऋषी सेवे आश्रमांचा शोध घेऊ लागले. एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमेश ऋषींचे दर्शन झाले. लोमेश मुनींनी धर्माचे तत्त्वज्ञ, संपूर्ण शास्त्रांचे विशिष्ट विद्वान, दीर्घायू आणि महात्म्य मुनी आहेत. त्यांचे शरीर रोमाने म्हणजेच लवने भरलेले आहे. ते ब्रह्मदेवासमान तेजस्वी आहेत. एक एक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीराचा एक एक रोम भंगतो, तुटून पडतो, म्हणून त्यांचे नाव लोमेश पडले. ते महामुनी त्रिकालज्ञानी आहेत. त्यांना पाहून सर्व लोकांना आनंद झाला. लोकांना आपल्या जवळ आलेले पाहून लोमेश मुनींनी विचारले, तुम्ही सर्वजण कशासाठी येथे आलेले आहात? आपल्या येण्याचे काय कारण सांगा. तुम्हा लोकांसाठी जे हितकर कार्य असेल ते मी जरूर करेन. प्रजाजन म्हणाले, ब्रह्मन, ह्यावेळी महिजित नामक जे राजा आहेत त्यांना काही संतती नाही. आम्ही लोक त्यांचीच प्रजा आहोत, जिचे त्यांनी मुलाप्रमाणे पालन केले आहे. त्यांना पुत्रहीन पाहून त्यांच्या दुःखाने दुःखी होऊन आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून येथे आलो आहोत. द्विजोत्तम, राजाच्या भाग्याने ह्यावेळी आम्हाला आपले दर्शन मिळाले आहे. महापुरुषांच्या दर्शनानेच लोकांची सर्व कामे सफल होतात. मुनी, आता आम्हाला असा उपदेश द्या ज्यामुळे राजाला पूर्ण प्राप्ती व्हावी. त्यांचे बोलणे ऐकून लोमेश महर्षी 2 घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या प्राचीन जन्माचा वृत्तांत जाणून ते म्हणाले, प्रजावृंद, ऐका. राजा महिजित पूर्वजन्मी लोकांची पिळवणूक करणारा धनहीन वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे. एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला जेव्हा दुपारचा सूर्य तळपत होता, तो एका गावच्या सीमेजवळील जलाशयावर पोहोचला. पाण्याने भरलेली पायऱ्यांची वीट पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला. एवढ्यात तेथे आपल्या वासरासह एक गाय सुद्धा आली. ती तहानेने व्याकुळ आणि उन्हामुळे उद्विग्न झाली होती, म्हणून ती विहिरीतील पाणी पिऊ लागली. वैश्याने पाणी पित असलेल्या गायीला दूर हाकलले आणि स्वतः पाणी प्याला. त्याच पापकर्मामुळे राजा ह्या जन्मी पुत्रहीन झाले आहेत. कुठल्या तरी जन्मेच्या पुण्याईमुळे त्यांना निष्कंटक राज्य प्राप्त झाले आहे. प्रजा म्हणाली, मुनी, पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्राश्चित्यरूपी पुण्यामुळे पाप नष्ट होतात, म्हणून पुण्यकर्माचा उपदेश द्यावा, जेणेकरून त्या पापाचा नाश होईल. लोमेश ऋषी म्हणाले, प्रजाजनांनो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी असते ती पुत्रदा या नावाने प्रसिद्ध आहे. ती इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही सर्व तिचेच व्रत करा. हे ऐकून प्रजेने मुनींना नमस्कार केला व नगरात येऊन विधीपूर्वक पुत्रदा एकादशीचे व्रताचे अनुष्ठान